दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता सध्या थाळी बजाव आंदोलन करण्यात येत आहे। आमदार रोहित पवार सुद्धा यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। इंधन दरवाढी विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सध्या राष्ट्रवादीकडून थाळी बजाव आंदोलन करण्यात येत आहे। सरकारच्या निषेधार्थ या आंदोलनाची हाक सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आलेली आहे। आमदार रोहित पवार सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नव्यानं आंदोलनाची हाक दिलेली होती। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझ्या सहकारी कविता लोखंडे आपल्या सोबत आहेत। कविता, नेमकं या संदर्भातलं काय आंदोलन आहे, काय विषय आंदोलनाचा? नक्कीच सिद्धेश, इंधन दरवाढीचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसलेला आहे आणि याच इंधन दरवाढी असेल महागाई विरोधात जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे आज जे आहे ते निषेध आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। रस्ता रोको यावेळी करण्यात येणार आहे आणि आता जी आहे या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। चक्क चूल पेटवून या ठिकाणी भाकरी बनवतानाचं दृश्य जे आहे ते आपल्याला समोर पाहायला भेटतंय। एकूणच या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, युवा नेते रोहित पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आणि यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन जे आहे आता पार होताना आपल्याला पाहायला भेटतंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहे ते या ठिकाणी जमा झालेले पाहायला भेटत आहेत। महागाई विरोधात निषेध जो आहे तो यावेळी दर्शवताना आपल्याला पाहायला भेटतोय। एकूणच वाढती महागाई लक्षात घेता भाज्यांचे दर असतील, त्याचबरोबर वाहतूक जी असेल, वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। एकीकडे चुलीवरती भाकऱ्या देखील भाजलेल्याचे चित्र पाहायला भेटतंय, तर दुसरीकडे जे आहे ते डोक्यावरती लाकडांचा भार घेऊन जे आहे ते महिला जे आहे या आंदोलनस्थळी आलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत। विविध चित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी महागाई विरोधात निषेध दर्शवताना आपल्याला पाहायला भेटतोय। सिद्धेश, कविता, एकंदरीत काय म्हणजे या सगळ्या कुणाच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होतंय? रोहित पवार सुद्धा आपल्याला यामध्ये दिसतात। आणखी कुठले नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत? नक्कीच सिद्धेश, आता जे आहे ते आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। युवा नेते रोहित पवार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत। आपल्या समोर आता सध्याची चित्र आपण बघतो। या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत। त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष असतील मंगेश आमले, त्याचबरोबर इतर पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जी आहे मोठी गर्दी केलेली पाहायला भेटते आणि निषेध जो आहे तर या ठिकाणी सरकारचा नोंदवलेला आपल्याला पाहायला भेटतोय। सिद्धेश, कविता, या सगळ्यामध्ये आंदोलन एकाच ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही मोर्चा वगैरे हे नेते काढणार आहेत का? नक्कीच सिद्धेश, हा महागाई विरोधात त्यांनी जो आहे तो हा आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे आणि थोड्याच वेळात जे आहे आंदोलन उग्र स्वरूपात होण्याची जी आहे ती पाहायला भेटतात। थोड्याच वेळात काही वेळापूर्वी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं की आम्ही या ठिकाणी मुंबई सायन महामार्ग जो आहे तो रोखणार आहोत। त्याचमुळे रस्ता रोको देखील हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी करणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतो नवी मुंबईमध्ये हे आंदोलन सध्या पेटलेलं आहे। शरद पवार गटानं आंदोलनाची हाक दिलेली आहे। महागाई विरोधामध्ये या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। अनेक नेते राष्ट्रवादीचे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। रोहित पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सुद्धा आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वीच जसं आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की हे आंदोलन पुढे उग्र स्वरूप सुद्धा धारण करू शकतं, तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। नवी मुंबईमध्ये पवार गटानं आंदोलनाची हाक दिलेली आहे। महागाईच्या विरोधामध्ये आंदोलन होतंय। राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या आंदोलनामध्ये अनेक पवार गटाचे नेते सुद्धा सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काही काळ वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात या आंदोलनाला अखेर सुरुवात झालेली आहे।
अनेक महिलांचा सुद्धा सहभाग आपल्याला या आंदोलनामध्ये दिसतोय। आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। नवी मुंबईमध्ये पवार गटानं आंदोलनाची हाक दिलेली आहे। महागाईच्या विरोधामध्ये हे आंदोलन होत आहे। कालच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा नव्यानं आवाज उठवलेला होता। पुणे नाशिक महामार्गावरती हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज नवी मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन होत आहे। आपल्याला माहिती आहे की गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचं तरी कसं असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आणि यालाच कुठेतरी वाचा फोडण्याचं काम पवार गटाकडून करण्यात येतंय। महागाईचा भडका असा मोठा सिलेंडर सुद्धा प्रतिकात्मक इथे घेऊन आलेले आहेत कार्यकर्ते। मोदी सरकार हाय हाय का घोषणांनी संपूर्ण नवी मुंबईचा परिसर जो आहे तो दणाणून गेलेला आहे। अनेक महिलांचा सहभाग आपल्याला या निमित्ताने दिसतोय। सुप्रिया सुळे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। रोहित पवार तर रस्त्यावरती बसलेले आहेत, त्यांच्या पाठोपाठ अमोल मातेले सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। महागाईच्या विरोधामध्ये या आंदोलनाची हाक या सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। रोहित पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आंदोलनामध्ये सहभागी झालेत। पवार गटानं या आंदोलनाची हाक दिलेली आहे। महागाईच्या विरोधामध्ये हे आंदोलन होत आहे। थाळी बजाव आंदोलन आहे। सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। चुलीवरती भाकऱ्या बनवत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा या निमित्तानं करण्यात येते। आपण बघतोय की सुप्रिया सुळे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्या प्रोत्साहन कार्यकर्त्यांना देण्यासाठी या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात हे आंदोलन आहे। महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात हे आंदोलन सुरू असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे। महागाईचा भडका असंवेदनशील सरकार आहे। त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतोय की असंवेदनशील हे सरकार आहे अशी टीका जी आहे ती सुप्रिया सुळेंनी आता माध्यमांसमोर बोलताना दिली। रोहित पवारांच्या नेतृत्वात हे आंदोलन होतंय। महागाईचा भडका सध्या संपूर्ण देशामध्ये उडालेला असताना या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मात्र कार्यकर्ते चुलीवरती भाकऱ्या बनवत या सरकारचा निषेध करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। नवी मुंबईमध्ये शरद पवार गटाचं आंदोलन सध्या सुरू आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महागाई विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। एकूणच आपल्यासोबत या ठिकाणी सुप्रिया सुळे मॅडम आहे। मॅडम, काय सांगाल, आज आंदोलन करताय, हे निषेध आंदोलन, काय प्रतिक्रिया व्यक्त? अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा प्रचंड या देशात वाढले। नीटच्या परीक्षेत तुम्ही बघितलंय काय झालंय। या ठिकाणी विविध आंदोलनाच्या स्वरूपामध्ये विविध उपक्रम राबवले जातात, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? प्रचंड असंवेदनशील हे सरकार आहे। मॅडम,
इथे आपण बघतो या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने आलेला आहे, भाज्या वगैरे भाजलेल्या आहेत. सरकारकडे एकूणच महागाई विरोधात ही निषेध आंदोलनं करण्यात येत आहेत. काय एकूणच मागणी असणार आहे? महागाई कमी झाली पाहिजे. बहुत हो गई महंगाई की मार अब की बार, आठवतं ना? तीच महागाईची आठवण करून देतोय आम्ही त्या पक्षाला. एकूणच या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे जे आहेत या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला भेटतात. या आंदोलनामध्ये त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि एकूणच या ठिकाणी महिला पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि एकूणच निषेध जो आहे या ठिकाणी नोंदवलेला आपल्याला पाहायला भेटतोय. कॅमेरामॅन राजेश धोत्रेसह कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई. त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय की जो काही सरकारनं ज्या काही घोषणा दिलेल्या होत्या सत्तेत येण्यापूर्वी त्या घोषणांची पूर्तता काही झालेली नाहीये आणि त्यामुळे या आंदोलनाची हाक आम्हाला द्यावी लागते अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. प्रतिकात्मक मोठा सिलेंडर घेऊन इकडे कार्यकर्ते आलेले आहेत. आपण पाहतोय की कशा पद्धतीनं संपूर्ण कार्यकर्ते हे घोषणा देत आहेत, सरकार विरोधात सरकारचा निषेध सुद्धा करतायत आणि या वाढत्या महागाई विरोधात पवार गटानं आता आंदोलनाचा एल्गार पुकारलाय.